आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ शेअरचा यील्ड व्हॅल्यू मेथड जी आपण शिकलो मागच्या लेक्चरला त्याचा सेपरेट प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. प्रॉब्लेम आपण गुगल मीटवर सॉल्व्ह केलेला आहे. परत एकदा आपण व्हिडिओ थ्रू तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर प्रॉब्लेम सगळ्यांना दिलेला आहे. प्रॉब्लेम बघा. ग्रीमॅन लिमिटेड बरेली issued 50,000 equity shares of ₹10 each fully called up and paid up respectively. 50,000 शेअर्स ते देत आहे. प्रत्येक शेअर 10 रुपयाचा आहे. fully called up and paid up. The company has earned sizable amount of net profit during the last 5 years which were as follow. लास्ट 5 इयर्स म्हणजे मागच्या 5 वर्षाचा प्रॉफिट तिथे दिलेला आहे बघा. 2015 पासून 2019 पर्यंत असे 2015, 16, 17, 18, 19 असे 5 वर्षाचं प्रॉफिट तिथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा ऑफ द प्रॉफिट सो अर्न 20% वॉज ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. त्या प्रॉफिटच्या 20% तुम्हाला जनरल रिझर्वला ट्रान्सफर करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दिस प्रोपोर्शन बीइंग कन्सिडर रिजनेबल इन द मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इन विच द कंपनी इज एंगेज अँड वेअर अ फेअर इन्व्हेस्टमेंट रिटर्न. फेअर रिटर्न म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. मग फेअर इन्व्हेस्टमेंट रिटर्न दिलेला आहे तिथं मे बी टेकन ॲट 10% म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे 10%. आणि विचारलं काय रिक्वायरमेंट बघा. You are required to compute the value of company's equity share in the yield basis method under dividend basis and profit basis separately. yield value calculate करायला सांगितली आणि दोन्ही पद्धतीने प्रॉफिट बेस पण आणि डिव्हिडंड बेस पण. मग yield value आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आपण yield value कॅल्क्युलेट करू पहिले प्रॉफिट बेस नाही, कारण प्रॉफिट बेस आपल्याला जास्त वेळ सॉल्व्ह करावी लागते. मग आपण पहिले yield value कॅल्क्युलेट करू आणि ती कॅल्क्युलेट करू आपण प्रॉफिट बेसिस. मग मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं प्रॉफिट बेसने जर यील्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असतील तर त्याच्या स्टेप मी तुम्हाला शिकवल्या होत्या. त्याच्या एकूण 4 स्टेप आहे. तुम्ही पहिले ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करा, त्याच्यानंतर मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करा, तिसरी स्टेप कॅपिटलाइज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा आणि या 3 स्टेप झाल्यानंतर चौथ्या स्टेपला यील्ड व्हॅल्यू तुम्ही प्रॉफिट बेसनुसार सोडू शकता. म्हणजे पहिले तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करावं लागेल ॲव्हरेज प्रॉफिट. पहिली स्टेप आपण कॅल्क्युलेट करणार ॲव्हरेज प्रॉफिट. पहिली स्टेप कॅल्क्युलेट करणार आपण ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. ॲव्हरेज प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचा तर तुम्हाला जे प्रॉफिट दिले जातात त्या प्रॉफिटचा आपल्याला काढायचा ॲव्हरेज. मग एकूण किती वर्षाचे प्रॉफिट दिले 5 वर्षाचे. मग त्या 5ही वर्षाच्या प्रॉफिटची आपण करणार बेरीज. मग आपण ते प्रॉफिट एका खाली एक लिहूया. 2015, 2016, 2017, 18 आणि 19 असे 5 प्रॉफिट दिलेले. ते प्रॉफिट त्यांची बेरीज आपण करणार. पहिला दिला 55,390, 2016 चा दिला 57,820, 2017 चा आहे 60,140, 18 चा आहे 61,280 आणि 2019 चा आहे 65,370. प्रॉब्लेम मध्ये दिले जातात. मग प्रॉब्लेम मध्ये 5 प्रॉफिट दिले. 5 प्रॉफिटची टोटल आपण करणार. 5 प्रॉफिटची टोटल केल्यानंतर ती टोटल येते आपली 3 लाख. या 5 प्रॉफिटची टोटल केली म्हणजे याला म्हणायचं टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट आहे 3 लाख. आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. मग या टोटल प्रॉफिटचा ॲव्हरेज कसं काढणार तर या 3 लाखला नंबर ऑफ इयर्स ने भागणार. नंबर ऑफ इयर्स म्हणजे दिलेले वर्ष. मग किती वर्ष दिले होते 1, 2, 3, 4, 5. 5 वर्ष दिलेले. मग टोटल प्रॉफिट घ्या पुढच्या ओळीवर 3 लाख आणि इयर्स दिले 5 म्हणून 5 ने भाग द्या. आता 3 लाखला 5 ने भाग दिलं तर उत्तर येतं 60,000. 6 पंचे 30, 60,000. याला म्हणायचं ॲव्हरेज प्रॉफिट. मग ॲव्हरेज प्रॉफिट आपण इथं सोडवलेला आहे. ॲव्हरेज प्रॉफिट आला आपला 60,000. कसा आला तर प्रॉब्लेम मध्ये जे प्रॉफिट देतात त्यांची टोटल करायची आणि त्याला इयर्स ऑफ परचेस ने भागायचं. ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला मिळालं. दुसरी स्टेप आपण कॅल्क्युलेट करणार मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचे. तर मेंटेनेबल प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात तर मेंटेनेबल प्रॉफिटची सुरुवात मागच्या स्टेपने करणार. मागच्या स्टेपला काय सोडवलं तुम्ही ॲव्हरेज प्रॉफिट. मग आपण सुरुवातीला लिहिणार ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट आणि तो आपण सोडवला होता तो किती आहे 60,000. मग आपण इथे लिहिणार 60,000. आता मेंटेनेबल प्रॉफिट तुम्हाला शिकवलेल्या स्टेप्स मध्ये
या मेंटेनेबल प्रॉफिट मधून ऍव्हरेज प्रॉफिट घेतल्यानंतर त्याच्यातून 4 ट्रान्झॅक्शन लेस करणार आपण. कोणते 4 घटक? ट्रान्सफर टू रिझर्व, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, टॅक्स आणि प्रेफरन्स डिव्हिडंड. असे 4 घटक इथे लेस होतात. चारीच्या चारी प्रॉब्लेम मध्ये दिले जाते. या 4 पैकी प्रॉब्लेम मध्ये जे दिले तेच आपण इथे लेस करणार. मग बघा आपण ऍडजस्टमेंट वाचल्या सगळ्या. आपल्याला तिथं दिसलंय पहिल्या पॅराग्राफ मध्ये ऑफ द प्रॉफिट सो अर्न 20% वॉज ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. जनरल रिझर्वला 20% ट्रान्सफर करा. ट्रान्सफर टू रिझर्व इथं आपण लेस करणार. मग आपण लिहिणार लेस किती पर्सेंट? 20% टू जनरल रिझर्व. मग 20% कशाचे? तर 20% या प्रॉफिटचे. मग 60,000 चे 20% ऑन 60,000. मग 60,000 चे 20% किती येतात? 12,000. अजून काय लेस होतं? ट्रान्सफर टू रिझर्व लेस होतो. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे का? दिलेली नाही. इन्व्हेस्टमेंट पर्सेंटेज मध्ये दिली तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट लेस करा. अजून काय लेस होतं? टॅक्स. आपण पूर्ण प्रॉब्लेम वाचला. टॅक्स पुढे दिलेला नाही. आणि चौथा घटक काय लेस होतो? प्रेफरन्स डिव्हिडंड. प्रॉब्लेम आपण वाचलेला आहे. प्रेफरन्स डिव्हिडंड पण पुढे दिलेला नाही. म्हणजे 4 पैकी फक्त एकच घटक दिला होता ट्रान्सफर टू रिझर्व. मग तेवढंच आपण लेस केला. आता 60,000 मधून एक घटक लेस झाला. शिल्लक राहिले 48,000. याला आपण म्हणणार काय? काय शोधत होतो आपण? मेंटेनेबल प्रॉफिट. मग याला आपण नाव देणार मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट आपल्याला मिळाला 48,000. एकूण 4 स्टेप आहे. 2 स्टेप झाल्या. तिसरी स्टेप कॅपिटलाइज व्हॅल्यू. ऑफ प्रॉफिट. प्रॉफिटची कॅपिटलाइज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. मग कॅपिटलाइज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल, कॅपिटलाइज व्हॅल्यूला शॉर्ट मध्ये आपण लिहू सीव्ही. कॅपिटलाइज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर याचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला प्रत्येकाने लर्न करा. फॉर्म्युला कसा आहे? तर फॉर्म्युलाची सुरुवात करायची मागच्या स्टेपने. मागची स्टेप काय? मागची स्टेप आहे आपली मेंटेनेबल प्रॉफिट. मग आपण फॉर्म्युला कसा तयार करणार? तर मेंटेनेबल प्रॉफिट त्याला डिवाइड करायचं नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आणि त्याला मल्टिप्लाय करणार आपण 100 ने. मल्टिप्लाय करणार 100 ने. आता मेंटेनेबल प्रॉफिट इथं सोडवलेला आहे. तो किती आहे? 48,000. सूत्रामध्ये अमाउंट लिहिणार आपण 48,000 भागिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. प्रॉब्लेम मध्ये दिला जातो. प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला नॉर्मल रिटर्न कधी शब्द नसणार. तर दिला फेअर रिटर्न. फेअर रिटर्न म्हणजे नॉर्मल रिटर्न आणि तो दिला 10%. मग भागिले 10 पर्सेंटेज घेणार नाही आपण आणि गुणिले 100. 48,000 भागिले 10 गुणिले 100 जर तुम्ही केलं तर उत्तर येतं 4,80,000. त्याला म्हणणार आपण कॅपिटलाइज व्हॅल्यू. मग कॅपिटलाइज व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4,80,000. तिसरी स्टेप कॅपिटलाइज व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4,80,000. आणि आता कॅपिटलाइज व्हॅल्यू मिळाल्यानंतर चौथ्या स्टेपला तुम्ही कॅल्क्युलेट करा यील्ड व्हॅल्यू. यील्ड व्हॅल्यू. यील्ड व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? तर कोणत्या बेसनुसार? प्रॉफिट बेसनुसार. तर प्रॉफिट बेसनुसार यील्ड व्हॅल्यूचं सूत्र आहे. ते सूत्र लक्षात ठेवा. मग मागच्या स्टेपला काय सोडवलं? कॅपिटलाइज व्हॅल्यू. मग यील्ड व्हॅल्यूचं सूत्र आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट आणि त्याला डिवाइड करायचं नंबर ऑफ इक्विटी शेअर्स ने. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग नंबर ऑफ इक्विटी शेअर्स ने आपण डिवाइड करणार. कॅपिटलाइज व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाली 4,80,000. 4,80,000 भागिले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. बघा प्रॉब्लेम मध्ये दिलेले 50,000 इक्विटी शेअर्स आहे. किती आहे? 50,000. मग भागिले 50,000 हे जर केलं तर आपल्याला मिळणार यील्ड व्हॅल्यू आणि ती यील्ड व्हॅल्यू आपल्याला मिळाली 9.6 म्हणजे 9.60 आपल्याला मिळाली यील्ड व्हॅल्यू. मग यील्ड व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेली आहे 9.60. कसं? कॅपिटलाइज व्हॅल्यू. कॅपिटलाइज व्हॅल्यू 4,80,000 भागिले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स 50,000 प्रॉब्लेम मध्ये दिले. त्याचा भागाकार केला आपण आणि 9.60 एवढी आपल्याला यील्ड व्हॅल्यू मिळाली. कोणत्या बेसनुसार? प्रॉफिट बेसनुसार. आता हीच यील्ड व्हॅल्यू आपण दुसऱ्या बेसनुसार सोडवू. त्याला म्हणतो आपण डिव्हिडंड बेस. मग डिव्हिडंड बेसनुसार पण आपण सोडवू. डिव्हिडंड बेस. डिव्हिडंड बेसनुसार कसं सोडवतात? तर डिव्हिडंड बेसनुसार पण 4 स्टेप आहे. मग पहिली स्टेप काय? पहिली स्टेप तुम्ही सोडवा एव्हरेज प्रॉफिट. एव्हरेज प्रॉफिट. आता एव्हरेज प्रॉफिट सोडवायची गरज नाहीये. इथं मी सोडवलेला आहे. एव्हरेज प्रॉफिट किती आपला? 60,000. मग पहिल्या स्टेपचं उत्तर आपण इथं लिहून ठेवू. एव्हरेज प्रॉफिट 60,000. दुसरी स्टेप मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट पण आपण सोडवलेला आहे.
मेंटेनेबल प्रॉफिट आहे आपला 48,000. आता तिसरी स्टेप इथं कोणती होती? कॅपिटलाइज व्हॅल्यू. इथं कॅपिटलाइज व्हॅल्यू नसते. तिसरी स्टेप रेट ऑफ डिव्हिडंड. तिसरी स्टेप आहे रेट ऑफ डिव्हिडंड. आणि रेट ऑफ डिव्हिडंड जर प्रॉब्लेम मध्ये दिला नाही तर काढायचा, नाहीतर ही स्टेप पण सोडवायची गरज नाही. आता आपण प्रॉब्लेम वाचला होता, रेट ऑफ डिव्हिडंड काय प्रॉब्लेम मध्ये दिलेला नाहीये. मग रेट ऑफ डिव्हिडंड दिला नाही तर रेट ऑफ डिव्हिडंड सोडवायचा. तो कसा सोडवायचा? तर रेट ऑफ डिव्हिडंडच्या अगोदरची स्टेप कोणती? मेंटेनेबल प्रॉफिट. मग आपण इथं लिहिणार रेट ऑफ डिव्हिडंडचं सूत्र मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट भागिले इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल. मेंटेनेबल प्रॉफिट भागिले इक्विटी शेअर कॅपिटल आणि त्याला आपण पुन्हा मल्टिप्लाय करणार 100 ने. मेंटेनेबल प्रॉफिट किती आपला? 48,000. आता लक्ष द्या, इथं इक्विटी शेअर कॅपिटल सांगितले, नंबर ऑफ शेअर सांगितलेलं नाही. नंबर ऑफ शेअर म्हणजे शेअरची संख्या. शेअरची संख्या किती आहे? 50,000. आपल्याला कॅपिटल पाहिजे, इक्विटी शेअर कॅपिटल. मग 50,000 शेअर आहे. 50,000 शेअर, प्रत्येक शेअर 10 रुपयाचा आहे. मग 50,000 गुणिले 10 जर आपण केलं तर कॅपिटल आपल्याला मिळतं तिथं 5 लाख. मग इक्विटी शेअर कॅपिटल आहे 5 लाख गुणिले 100. मग या पद्धतीने जर तुम्ही केलं तर आपल्याला रेट ऑफ डिव्हिडंड मिळतो. आणि रेट ऑफ डिव्हिडंड मिळाला 9.60. रेट ऑफ डिव्हिडंड आला 9.60%. 9.60% आला की चौथ्या स्टेपला तुम्ही डिव्हिडंड बेस नाव देणार आणि सोडवणार आपण कोणती व्हॅल्यू? यील्ड व्हॅल्यू. मग डिव्हिडंड बेस नुसार यील्ड व्हॅल्यू सोडवायची आहे. डिव्हिडंड बेस नुसार यील्ड व्हॅल्यू सोडवायची असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे यील्ड व्हॅल्यू इज इक्वल टू, मागच्या स्टेपला आपण सोडवलं रेट ऑफ डिव्हिडंड त्याला भागायचं नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्नला गुणायचं पेड अप व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर्स. मग या फॉर्म्युलानुसार तुम्ही यील्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. रेट ऑफ डिव्हिडंड भागिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न गुणिले पेड अप व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर. मग रेट ऑफ डिव्हिडंड इथं तुम्ही सोडवला, तो आहे 9.60. नॉर्मल रेट प्रॉब्लेम मध्ये दिला होता. नॉर्मल रेट किती दिलेला आहे? 10%. मग भागिले 10 गुणिले पेड अप व्हॅल्यू. पेड अप व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक शेअरची किंमत आणि प्रत्येक शेअर कितीचा आहे? 10 रुपयाचा आहे. मग प्रत्येक शेअरची किंमत 10 रुपये आहे. मग या पद्धतीने तुम्ही केला 9.60 भागिले 10 गुणिले 10 तर उत्तर येतं 9.60. त्याला म्हणायचं यील्ड व्हॅल्यू 9.60. तर यील्ड व्हॅल्यू आपली आली 9.60. तर बघा इथं आपण यील्ड व्हॅल्यू दोन्ही मेथड नुसार 9.60 दोन्ही बेस नुसार, प्रॉफिट बेस नुसार आणि डिव्हिडंड बेस नुसार सॉल्व्ह केलेला आहे. प्रॉब्लेम मध्ये कोणत्या तरी एक बेस नुसार तुम्हाला सोडवायची असते. जास्त करून आपण प्रॉफिट बेस नुसार सोडवणार. प्रॉफिट बेस नुसार पहिल्या 3 स्टेप कॅल्क्युलेट करा आणि त्याच्यानंतर यील्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. डिव्हिडंड बेस नुसार पहिल्या 3 स्टेप कॅल्क्युलेट करायची आणि नंतर डिव्हिडंड बेस नुसार यील्ड व्हॅल्यू. फक्त इथं तिसरी स्टेप रेट ऑफ डिव्हिडंड असेल आणि इथं तिसरी स्टेप कॅपिटलाइज व्हॅल्यू असेल. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण यील्ड व्हॅल्यू दोन्ही पद्धतीने सोडवलेला आहे. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये एकाच पद्धतीने सोडवायची असते. हे मी दोन्ही पद्धतीने बघा आपला सेम आन्सर आहे. दोन्ही पद्धतीपैकी कोणती एक पद्धतीने आपण सोडवणार. तर जास्त करून आपण प्रॉफिट बेसने सोडवत असतो. तर आता प्रॉब्लेम मध्ये आपण यील्ड व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात ते शिकलो. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे.